नमक हरामांना आणि गद्दारांना उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल. पक्ष वडील चोरणाऱ्यांचं कसलं मेरिट? ठाकरेंचा हल्लाबोल. बाळासाहेबांचे ठसे घेतल्याचे कदमांचे दावे 100% खोटे. कदमांना कोर्टात खेचणार. परबांचा हल्लाबोल. तर कदमांच्या बायकोला जाळलं की जाळून घेतलं याचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा 2 दिवस छळ केला. रामदास कदमांच्या आरोपांची मालिका सुरूच. तर रामदास कदम यांना जबर किंमत मोजावी लागणार. संजय राऊतांचा इशारा. ओबीसींच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मात्र अनेक ओबीसी नेते नाराज असल्यानं बैठकीला जाण्याबाबत अनिश्चितता. ओबीसी महासंघाचाही बैठकीला न जाण्याचा निर्णय. जी.आर रद्द करायला बापाची पेंड आहे का? जरांगेंचा हल्लाबोल. तर 1994चा जी.आर रद्द करा ही आमची मागणी. जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर पलटवार. पुण्यातील अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांचा थेट डीसीपींना फोन. गौतमीला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन. तर गौतमीचे शो बंद करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात मोठी बातमी. पोलिसांना अपघात झाल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली. गाडी पोलीस स्टेशनमध्ये कोणी आणली याची माहिती नाही. या प्रकरणात पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवणार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आणि शेकापची बैठक. अलिबागमध्ये जयंत पाटलांच्या घरी बैठकीचं आयोजन. नवी समीकरणं ठरण्याची शक्यता. हातपाय सलामत ठेवायचे असतील तर माझं ऐका. आमदार संतोष बांगर यांची विमा अधिकाऱ्याला धमकी. शेतकऱ्यांचं हित पहा नाही तर माझ्या एवढा वाईट माणूस नाही. बांगरांची ऑडिओ क्लिप व्हायरल. पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचीही जोमानं तयारी सुरू. आजपासून नागपुरात 2 दिवसीय बैठकीचं आयोजन. निवडणुकीची रणनीती ठरणार. धनगर आंदोलक दीपक बोराडेही आज पत्रकार परिषद घेणार. धनगर आरक्षण लढ्याबाबत पुढील भूमिका मांडणार. लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता. सांगलीत गोपीचंद पडळकरांना दुग्धाभिषेक. ह.भ.प. संग्राम बापू महाराज भंडारेंनी घातला दुग्धाभिषेक. पडळकरांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेचं कौतुक. रबाळे पोलिसांनी मनोरमा खेडकरला पुन्हा नोटीस. पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या घराबाहेर लावली नोटीस. खेडकर अजूनही फरार. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट. हत्या प्रकरणातील सर्व व्हिडिओ मिळवण्यात पोलिसांना यश. कराडचा खंडणी मागण्यात सहभाग असल्याचे धागेदोरेही हाती. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास वेगानं व्हावा. ज्ञानेश्वरी मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. 2 वर्ष होऊनही पोलिसांना आरोपी सापडेना. सोलापूरच्या शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटेंवर हल्ला. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात हल्ला. महेश चिवटे हे मंगेश चिवटे यांचे बंधू. अमरावतीतही आय लव्ह मोहम्मदचा ट्रेंड. सार्वजनिक ठिकाणी स्टिकर लावल्यामुळे खासदार अनिल बोंडे आक्रमक. स्टिकर लावून दंगे करण्याचे कट कारस्थान. बोंडेंचा खळबळजनक आरोप. सिंधुदुर्गच्या शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले. 4 जणांचा मृत्यू. 1 अत्यवस्थ. 3घांचा शोध सुरू. समुद्रात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं घात. महाराष्ट्रातील शक्ती चक्रीवादळाचा इशारा. आजपासून 7 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता. उत्तर कोकणातील सकल भागात पूर येण्याची शक्यता. मध्य प्रदेशमध्ये वादग्रस्त कोल्ड्रिफ्ट सिरपवर बंदी. 9 बालकांच्या मृत्यूनंतर सिरपच्या नमुन्याची तपासणी. कफ सिरपमध्ये 48 विषारी रसायनांची भेसळ. महाराष्ट्र कोल्ड्रिफ्टचा पुरवठा नसल्याने दिलासा. अहमदाबाद टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय. भारताचा वेस्ट इंडिजवर एका डावाने विजय आणि 140 रनांनी वेस्ट इंडिजचा पराभव. जडेजाने घेतल्या 4 विकेट्स तर सिराजने घेतले 3 बळी.